यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, लक्ष्मण गावडे यांच्या माध्यमातून 1,100 रुपये, मंगेश एकनाथ पाटील यांच्या माध्यमातून तांदूळ देण्यात आलेले आहेत या स्पर्धेकरता, भूपेश पाटील यांच्या माध्यमातून 1,100 रुपये, मयूर किसन पाटील 2 दिवस नाश्ता ज्यांनी देण्यात आलेला आहे, निलेश पाटील यांच्या माध्यमातून तेलाचा डब्बा, तेजेश पाटील यांच्या माध्यमातून गॅसचा बाटला जेवण बनवण्याकरिता, आत्माराम दामोदर पाटील यांच्या माध्यमातून 3,000 रुपये, भूषण पाटील यांच्या माध्यमातून चिकनची व्यवस्था करण्यात आलेली आहे, डॉक्टर पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, विजय घरत मामा यांच्या माध्यमातून 11,000 रुपये, श्री हितेश पाटील बिलालपाडा मास्टर क्षेत्ररक्षण करतोय तर कासरवडवली मास्टर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या देणगीदारांचं नामोल्लेख आम्ही थोड्याच वेळात करतोय। सामन्याकडे वळतोय। मैदानाच्या आतमध्ये विलास पाटील स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईक एंडला जितेंद्र शिंगे। पहिलाच बॉल आक्रमण केलंय, बॉलला पाठवले डीप मध्ये, जबरदस्त फटका, एक टप्पा खात बॉल चाललाय सीमा पार, चौकार 4। ऑन साइडला टक्कन आवाज आलाय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सुपर टायमिंग, ब्रिलियंट शॉट, 6 धावा, षटकार। फटका होता, चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे, धावसंख्या फलकावरती 10 वरती, एक चौकार, एक षटकार। आतापर्यंत या इनिंग मध्ये आपण पाहिला एक फलंदाज माघारी परतलाय, मात्र दुसरा फलंदाज त्याहून अधिक चांगला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय कासरवडवली मास्टर एच्या वतीने। एका बाजूला जितेंद्र आहे तर दुसऱ्या बाजूला गणेश, 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि दोन्ही बंधू जर मैदानात राहिले तर निश्चितच वादळ घोंगावलं जाईल, यात काही शंका नाही। उंची प्राप्त केले या चेंडूने आणि उमेश पाटील चेंडूवरती आले, तत्पूर्वी मात्र झेल निसटतोय। 2 धावा मिळतील, 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती पोचले गेले 12, या आकड्यावरती 12 रन्स, 12 धावा। चांगली कामगिरी होते, चांगली फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये। सामना रंगतोय, सामना रंगणार यात काही शंका नाही, मात्र मोठमोठे स्ट्रोक यायला हवेत फलंदाजांच्या बॅटमधनं। उंची जास्त प्राप्त केले यावेळेस देवानंद येतोय आणि देवानंदच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद।
प्रोप्रायटर आहेत त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. अक्षय घरत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. तुकाराम घरतला इथे आपण पाहिलं तर सफलता प्राप्त होते. 2 विकेट प्राप्त केलेत, मात्र 12 धावा खर्च करत असताना सुशांत मुकादम आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वभावाने जरी शांत असला तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये झंझावाती खेळी त्याची सातत्याने आम्ही पाहिले. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहिलं तर जनार्दन पाटील मामांचं आगमन इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम मामा, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 13 धावा. अगदी आपण पाहतोय जनार्दनजी पाटील मामांचं आगमन. अग्री सेना आणि खास करून शिवसेना याचं दमदार नेतृत्व करणारे आमचे जनार्दन पाटील मामा यांचा आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 13 धावा झालेत. संग्राम पाटील गोलंदाजी मार्गावरती येतोय आणि फलंदाजीसाठी सुशांत मुकादम एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जितेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर लिव्ह केलं, बॉलला जाऊ दिल्या यष्टीरक्षकाच्या दिशेने. वाईट बॉल. जनार्दन पाटील मामांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 30 किलो चिकनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मामांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय शिरगाव मास्टरच्या वतीने. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचली 14 धावा. सुशांत मुकादमच्या रडारमध्ये हा चेंडू होता. स्लॉट मधला चेंडू पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. अफलातून फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, 6 धावा, षटकार. मगाशीही मी विनंती केली होती प्रमोदला की प्रमोद आपण बसून घ्या. प्रमोद खुर्चीमध्ये आपण बसा. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मनसुबा बनवलाय. तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 20 धावा. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महत्त्वाचे सामने आता चालू झालेत. संध्याकाळचं सत्र जसजसं जवळ येईल तसतशी उत्कंठा वाढेल, प्रेक्षक वर्ग वाढेल. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह करता डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलंय. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड. 21 रन झालेत फलकावरती. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. ऑन साइडला जितेंद्र शिंगे, ही इज नाव ऑन फायर. अफलातून फटका, क्रॅकिंग स्ट्रोक येतोय. बॉल चाललोय लॉंग ऑनच्या वरनं. 6 धावा, षटकार. अफलातून फटका. जितेंद्र शिंगेची बॅट फिरवण्याची शैली लाजवाब पाहायला मिळते. बॅटच्या अगदी रडारमध्ये चेंडू आला तर निश्चितच 6 धावांची मोहर त्या चेंडूवरती उमटवण्याचं काम तो करतोय. धावसंख्या फलकावरती 27 झाले. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संग्राम पाटील च्या हतकंडातून होतोय, मात्र समोरच्या दिशेने कोणी क्षेत्ररक्षक नाही. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. स्टेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. मदतीने
धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत आपण पाहिलं तर 31 धावा शेवटचा बॉल आहे या षटकातला. आतापर्यंत या षटकामध्ये जवळपास 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला उंची जास्त प्राप्त केले यावेळी चेंडूने आणि सरळ चेंडू येतोय उमेश पाटीलच्या हातामध्ये. फलंदाज बाद. फलंदाज आपण पाहिलं तर जितेंद्र शिंगे बॅक टू द डगआउट गॉन. पाहिलं तर 31 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरिता कोणत्या गोलंदाजाचा वापर होतो हे पाहावं लागेल. 2 षटकात भरपूर मोठ्या प्रमाणात धावा आलेत. 15.50च्या धावगतीने खेळत असताना टीम शेंडोपा 40+ कासरवडवली मास्टर ए संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिलं तर 31 आपल्याला पाहायला मिळते. कैलास येतोय. कैलास ऑन साइडला काय जबरदस्त फटका खेळलाय. फ्लिक ऑफ द रिस मनगटाचा वापर केला आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. सुपर टायमिंग होतं. क्लास दाखवतोय सुशांत मुकादम. धावसंख्या फलकावरती 37 धावा आता फलकावरती आहेत. आणखीन एक फटका. बॉल चाललाय आउट ऑफ दी पार्क. 6 धावा षटकार. धावसंख्या फलकावरती षटकाराच्या मदतीने आता 43 वरती पोहोचले गेल्या. भरपूर मोठी चर्चा चालली, भरपूर मोठी मीटिंग घेतली गेली, कारण 2 बॉलवरती 2 मोठे धमाके इथे झालेत. 2 षटकार आलेत आणि धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 43 रन झालेत. दोन बॉलवरती 2 धमाके करत असताना सुशांतला आपण पाहिलंय ऑप्शनच्या बाहेर. वाईट बॉल. दबाव वाढतोय गोलंदाज कैलास पाटील वरती. खरं आक्रमण केल्यानंतर षटकार आल्यानंतर कुठेतरी दबावात आहेत. आपण पाहिलं तर दिनेश पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. दिनेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. ऑन साइडला काय बॅटिंग करतोय. अफलातून फटका. क्रॅकिंग स्ट्रोक येतोय. जणू काही सैराट आणलाय मैदानावरती. 3 षटकार लगातार ठोकलेत सुशांत मुकादमने.
धावसंख्या फलकावरती 50 50 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळले जरूर, चेंडूने उंची जास्त प्राप्त केले आणि लांबी कमी. इथे उमेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि फलंदाज सुशांत मुकादम याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद झालाय, गॉन. होतोय 3 षटकार लगातार आल्यानंतर 19 धावा आतापर्यंत खर्च केलेत. या षटकामध्ये 50 धावा फलकावरती लावल्या गेल्यात आणि डावऱ्यात असा फलंदाज आता संदीप भोईर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंगमध्ये. 8 बॉलमध्ये अजूनही 15 ते 20 धावा आल्या तर भरपूर मोठं लक्ष ठेवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर बिलालपाडा मास्टर संघासमोर पन्नास धावा फलकावरती आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या आता पुढे सरकली गेले. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचतंय. एकच धाव एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 52 धावा. बावन्न धावा झालेत. शेवटचा बॉल असेल या षटकातला. 52. मोठा फटका खेळायचा होता मात्र एष्ट्या वाकवलेत. फलंदाजाला पाठवले माघारी. मनीष पाटीलची खेळी संपुष्टात येते आणि त्रिफल चितच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय, गॉन. शिवसेनेचा झेंडा शोभतो याचा नाव माझ्या हातात. 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 शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये या इनिंग मधला आपण पाहतोय. सुनील येतोय. या पण सन्मानाच्या दिशेने वळूयात. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. चेंडू डीप मध्ये चाललाय. तिथे आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. अग्रिसेनेची शान आणि खास करून शिवसेना चे प्रमुख आहेत या परिसरामधले आपले जनार्दन पाटील मामांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या व्यासपीठावरती. या मी विनंती करतोय मामांना की आपला सन्मान नितीनजी गावडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मामांचा सन्मान आपण करायचा आहे. नितीनजी गावडे यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण कॅमेऱ्यात बंदिस्त करा.
डीबीएन कॅमेरा व्यासपीठावरती घ्या तुम्ही. सन्मान इथे होतोय. जनार्दन पाटील मामांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य स्पर्धेला लाभले गेलं आहे. नितीनजी गावडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. चिकनची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 40 किलो चिकनची व्यवस्था मामांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता करण्यात आलेली आहे. त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतोय शिरगाव मास्टरच्या वतीने. एक ऐसे आदमी की जिसके दरबार में विरोधी भी हाजिरी लगाने आते थे. इनका नाम था बाला साहेब ठाकरे. चांदी के सिंहासन पर बैठने के शौकीन बाल ठाकरे खुलेआम थैंक यू डीजे ला आम्ही बात थांबवतोय. है सन 1990 के आसपास की. या सामन्याकडे आपण वळणार आहोत. मागच्या बॉलवरती कल्पेश पाटील गुंडलेकर आम्हाला दर्शवत आहेत की चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 58 धावा. ऑन साइडला जबरदस्त फटका खेळले. डीप मध्ये बॉल चालला. अजय पाटील बॉलला उचलतोय, फेकी करतोय. तत्वर एकच धाव. बघा धावा थांबल्या गेल्यात. जसा सुशांत आऊट झाला तसा मात्र धावांचा वेग जो होता, ओघ होता, तो कुठेतरी थांबतोय आणि धावसंख्या फलकावरती 59 वरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एकोणसाठ धावा. उजव्या त्याच्या फलंदाजासाठी पोषक असं वातावरण, हवेचा झोत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. चांगला फटका खोदून काढलाय. ऑन साइडला लॉप केलाय. सुपर टायमिंग. काय जबरदस्त स्ट्रोक केला अभय मुकादम. षटकार. कश्मीरी पंडितों को भगाया जा रहा था. अमरनाथ यात्रा चल रही थी. आतंकवादियों ने यात्रा बंद करने की धमकी दे दी और कहा जो भी अमरनाथ यात्रा आएगा वो वापस नहीं जाएगा. तब बाल ठाकरे ने एक बयान दिया कि हज के लिए जाने वाली 99% फ्लाइट्स मुंबई एयरपोर्ट से जाती हैं. देखते हैं यहाँ से कोई यात्रा मक्का मदीना कैसी जाती है. थैंक यू डीजे. अगले थैंक यू. दिन ही अमरनाथ यात्रा शुरू हो गई. शेवटचा सन बॉल. 1992 में बाबरी Thank मस्जिद you. ढा दी गई तो बाल ठाकरे आपकी अदालत 65 धावा फलकावरती शेवटचा बॉल आहे. त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तिथे कॉटन बॉलची संधी आहे. संधी सुटली गेल्या आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट झाल्या. आता तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल. ओव्हर थ्रो. 3 धावा. 3 धावेंच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 68 झालेत आणि जिंकण्याकरता 69 धावा आता करायच्या आहेत. 24 चेंडू 69 धावा. पर बैठने के शौकीन बाल ठाकरे खुलेआम धमकी देते थे. ये बात है सन 1990 के आसपास की. कश्मीर में इस्लामी आतंकवाद चरम पर था. कश्मीरी पंडितों को भगाया जा रहा था. अमरनाथ यात्रा चल रही थी. आतंकवादियों ने यात्रा बंद करने की धमकी दे दी और कहा जो भी अमरनाथ यात्रा आएगा वो वापस नहीं जाएगा. तब बाल ठाकरे ने एक बयान दिया कि हज के लिए जाने वाली 99% फ्लाइट्स मुंबई एयरपोर्ट से जाती हैं. देखते हैं यहाँ से कोई यात्रा मक्का मदीना कैसी जाती है. अगले दिन ही अमरनाथ यात्रा शुरू हो गई. सन 1992 में बाबरी मस्जिद ढहा दी गई तो बाल ठाकरे आपकी अदालत शो में आए हुए थे. जब उनसे कहा गया कि सुना है ये काम शिव सैनिकों ने किया है तो वे बोले यदि ये काम शिव सैनिकों ने किया है तो ये गर्व की बात है. बाल ठाकरे का बचपन का नाम था बाल केशव ठाकरे जो वक्त के साथ साथ बाला साहेब ठाकरे बन गया. 1980 के दशक में बाला साहब ठाकरे ने मुसलमानों के बारे में कहा कि ये कैंसर की तरह फैल रहे हैं और देश को इनसे बचना चाहिए. 1950 के आसपास टाइम्स ऑफ इंडिया के संडे एडिशन में इन्हीं के कार्टून छपते थे. इन्होंने 1960 में ये नौकरी छोड़ दी थी. बाल ठाकरे को हिंदू हृदय सम्राट कहा जाता था. उनका मोदी की तरह बिना देखे भाषण देना लोगों के मन को भा गया. उन्हें सुनने के लिए लाखों की भीड़ एकजुट हो गई थी. बाल ठाकरे जब किसी का विरोध करते थे तो दुश्मनों की तरह और जब तारीफ करते थे तो ऐसे कि जैसे उनसे बड़ा कोई मित्र नहीं. 19 जून 1966 को बाल ठाकरे ने शिवाजी पार्क में नारियल फोड़कर अपने दोस्तों के साथ पार्टी बनाई शिवसेना जो आज भी चल रही है. बाल ठाकरे की एक खास बात थी कि वो कभी किसी से मिलने नहीं गए. बड़े बड़े बॉलीवुड एक्टर
बियर पीने और उनसे मिलने उनके घर आते थे, जैसे नरेंद्र मोदी, माइकल जैक्सन। बाल ठाकरे के कुछ स्पेशल शौक थे, सिगार, व्हाइट वाइन एक्सेट्रा। ज्यादातर लोग फोटो या इंटरव्यू में उनके हाथ में पाइप या सिगार होती थी। 1999 में बाल ठाकरे पर 6 साल तक वोट डालने और चुनाव लड़ने पर बैन लगा था, लेकिन बाल ठाकरे ने अपने जीवन में कभी चुनाव नहीं लड़ा। अपनी मौत से 2 महीने पहले ठाकरे का एक बयान आया कि आर्मी मेरे हवाले कर दो, मैं देश को 1 महीने में ठीक कर दूंगा। 17 नवंबर 1912 बाल ठाकरे का निधन हो गया। इस दिन मुंबई बंद था। अंतिम यात्रा में 5 लाख लोग शामिल हुए। थोड़ी थोड़ी देर बाद एक आवाज उठती है, बाला साहेब। लाखों लोग चिल्लाते रहे, अमर रहे। बाल ठाकरे ना तो मुख्यमंत्री थे और न सांसद, फिर भी उन्हें मरने के बाद 21 तोपों की सलामी दी गई, जो राष्ट्रपति प्रधानमंत्री को मिलती है। ये रुतबा था बाला साहेब ठाकरे का। तो दोस्तों, ऐसे शेर दिल हिंदू सम्राट के लिए वीडियो को शेयर जरूर कीजिए और उनकी महानता को फैलाइए, ताकि आज जो शिव सैनिक या हिंदू उनके सिद्धांतों को भूल चुके हैं, उनके हिंदुत्व की रक्षा का संकल्प याद दिलाएं। जय श्री राम दोस्तों। सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन विलास पाटील तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने राऊंड द विकेट चा मारा करतोय. पहिलाच बॉल. पंचांकडे दाद मागतायत. जोरदार अपील होतं. पंचांकडे दाद मागितले, पंच सहमत नाहीत. अगदी आपण पाहतोय. पहिलाच बॉल. एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून आले का? एक धाव येते. एकेरीच्या मदतीने अकाउंट ओपन झाले टीमचं. धावसंख्या 1 वरती. विलास लेग बाईटच्या माध्यमातून आत्ता दर्शवलंय. परत पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खोलात टाकलाय बॉल आणि सुनीलला पाठवले माघारी. क्लिंग बोल्ड गॉन. दाखल झालाय. 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस फक्त आणि फक्त एकच धाव ही फलकावरती आपण पाहतोय. खोलवर चेंडू हाताळायचा होता. ऑनसाइडला ड्राईव्ह करतायत. तिथे डीप मधून क्षेत्ररक्षक घेतोय. सुशांत मुकादम चेंडूला उचलतोय. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या आता 2 वरती. 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस धावा आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू त्यावरती आक्रमण केलं आणि बॉल चाललाय.
एक टप्पा खात सीमारेषेच्या पलीकडे चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात चेंडूला खेळतायत. डीप मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लगातारच्या 2 बॉलवरती सुभाष पाटीलने 2 चौकार ठोकलेत. 4 धावा. शेवटचा बॉल असेल. धावा झाल्या त्या 10. 10 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ऑन साइडला जबरदस्त फटका खेळलेत. गणेश शिंगे यांना निवडले आणि फलंदाज सुभाष बॅक टू द डगआउट गॉन. दहा धावा फलकावरती आपण पाहिल्यात. बॅकफुटला खेळण्याचा मनसुबा तिथे बनवतायत आणि डॉट बॉल येतोय. चेवन शिंगे गोलंदाजी मार्गावरती 10 धावा. पुढचा सामना सेमीफायनलचा असणार आहे. सेमीफायनलमध्ये टिवरी मास्टर संघ वेट करतोय कोणता संघ येईल आमच्या समवेत. आणखीन एक शॉर्ट ऑफ लेन चेंडू निर्धाव निघून जातोय. डॉट बॉल येतोय. 16 बॉलमध्ये करायचे आहेत 58. 59 करायचे आहेत 16 मध्ये. 16 चेंडू 59 रन. जवळपास 10 षटकार मारावे लागतील 16 बॉलमध्ये. समोरच्या दिशेने चेंडूला खेळतायत. लॉंगॉनला चेंडू वळतोय. 1 धाव. एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते गेले. एकंदरीत पाहिले तर 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. मोठा फटका खेळलेत. ऑन साइडला चेंडू चाललाय डीप मध्ये. गणेश शिंगेला बीट करतोय आणि 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या फलकावरती 15 धावा झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर मोठमोठे स्ट्रोक यायला हवेत. उमेश पाटीलमध्ये ती खासियत आहे. उमेशच्या बॅटमध्ये 1 ते 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतील येत्या काही चेंडूंवरती. उंची जास्त आता प्राप्त केले. संदीप भोईर झेलखाली आलेत आणि फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तिथे करतायत आणि पाहता पाहता फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना आणखीन एक धक्का रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. जी किनी यांचं आगमन इथे होत आहे. अग्री धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 15 धावा आहेत. फ्लिक केल्या चेंडूला ऑन साईडला डीपमध्ये बॉल चाललाय. तिथे एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 16 धावा. मिलिंद किनी खरटतारा यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक फेस करत असताना पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. मैदानाच्या आतमध्ये हा सामना आपण पाहिला तर जवळपास खिशामध्ये घातलाय कासर बडवली मास्टर या संघाने. आचोले मास्टर संघाचं आगमन इथे होत आहे. मेगा फायनलमध्ये प्रवेश करणारा कालच्या दिवसातला तो संघ ठरलाय. कॉटन बॉलची संधी होती. जबरदस्त एफर्ट केलेत आणि तिथे आपण पाहिलं तर जेल ड्रॉप होतोय. औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. 2 धावा 1 धावा जरूर मिळाले. धावसंख्या 18 धावा. 7 मध्ये 51 ची आवश्यकता. ऑन साइडला लॉप केले. बॉल चाललाय मनीष पाटीलच्या हातामध्ये. फलंदाज बाद. माध्यमातून आईस्क्रीमची व्यवस्था इथे केली गेली. मनीष पाटील आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. अक्रॉस द लाईन केलतात. डीप मध्ये बॉल चाललाय. 1 धाव येते. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिले गेलेत. गजा भाई बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर तयार. ऑन साइडला उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. अगदी आपण पाहतोय संग्राम पाटीलचा हा झेल धरणीला दान केला गेलाय. संदीप अगदी आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हणतात. मात्र हा झेल सुटल्यानंतर काहीसं भुगतान भोगायला सोसायला लागणार नाही. कारण भरपूर मोठी धावसंख्या अजूनही बाकी आहे. चांगला फटका म्हणता येणार नाही. आता स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतः झेल टिपतायत आणि फलंदाज बाद.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. नवीन फलंदाज सुरेंद्र घरत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. वाईट बॉल. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिले तर 20 धावा शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. जबरदस्त खेळ राहिला गेला चेंडोबा 40 प्लस कासरवडवली मास्टर ए चा आणि सेमीफायनल मध्ये आता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना समाप्त झालाय. अभिनंदन चेंडोबा 40 प्लस कासरवडवली मास्टर ए. चला शेक हँड करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये टीम बिलालपाडा मास्टर टीम